हाय हॅलो नमस्कार, शुभ दीपावली. लक्ष्मीपूजनच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. तर सकाळचा व्हिडिओ मी काल टाकलेला होता, पण आता हे संध्याकाळचं लक्ष्मीपूजनच्या टायमाचा व्हिडिओ आहे. तर मस्त अशी दारामध्ये रांगोळी वगैरे काढलेली होती, दिवे लावून झालेले होते. मस्त लक्ष्मीपूजनची सगळी आमची तयारी ऑलरेडी झालेली होती आणि माझं इथं पूजा करायचं काम चाललेलं होतं. तर बघा ही अशी मी पूजेची मांडणी केलेली आहे, मस्त असं डेकोरेशन केलेलं आहे, रांगोळी काढलेली आहे. जसं मला शक्य होईल, जितकं मला करता येईल तितकं मी करण्याचा प्रयत्न करत असते दरवर्षी. सो मला ते सुद्धा थोडीशी मदत करत होते आणि मस्त वाटत होतं. लक्ष्मीपूजनच्या दिवशी जी उत्साह आणि जे घरामध्ये मस्त वाटतं ना, जे पूजा वगैरे केल्याच्या नंतर ते खूप इतकं मस्त वाटतं. आणि तर माझं नाव अगदी थोडंसं वाकडं तिकडं, म्हणजे जितकं शक्य होईल तितकंच मी आवरलं होतं. जास्त काही आवरलं नव्हतं, सिंपल साडी ब्लाऊज घातलेला होता. त्या हा साडीवरचा ब्लाऊजसुद्धा मी जास्त काही स्टिच केलेला नव्हता. हा एक रेडीमेड ब्लाऊज होता वर्कचा, मी घेतलेला खूप दिवसाचा. तर एकदाही वेअर नव्हता केला, तर हा मॅचिंग झाला, तर म्हटलं चला हेच घालून टाकावा. तर मग घातला आणि कसं बसं आवरलं, कारण खूप साऱ्या गोष्टी एकाच दिवशी मला करायच्या असतात आणि त्या पूर्ण करता करता माझ्याकडं स्वतःसाठी वेळ मिळत नाही आहे. सो असं होतं माझ्यासोबत. तर काय होतं आता काय माहिती आहे, असंच होतं प्रत्येक वेळी, कारण ब्लाऊजचं काम लक्ष्मीपूजनपर्यंत चालतं आणि त्यानंतर पण अशा बऱ्याचशा गोष्टी असतात की मला वेळ पुरतच नाही आहे. घरामध्ये काम करायचं, बाहेरचं काम करायचं, घरातली पूजा वगैरे. तर ह्या सगळ्या गोष्टी मला मॅनेज करता करता माझ्या स्वतःकडं मला दरवर्षी वेळच मिळत नाही आहे. की मी खूप म्हणते की मला असं आवरायचं आहे, तशी हेअरस्टाईल करायची आहे, असं आवरायचं आहे, तसं आवरायचं आहे, पण नाही, वेळ मिळतच नाही. तर मी सिंपल अशी वेणी वगैरे घातलेली होती केसाची, कारण पाठीमागं ना वर्क होतं ब्लाऊजला पूर्ण, तर ते वर्कमध्ये केस अडकत होते, त्यासाठी मग मस्त येणी घालून घेतली आणि सिंपल असं मस्त असं गंटन वगैरे घातलेलं होतं आणि सिंपल असं मेकअप केलेलं होतं, क्रीम वगैरे लावून. जास्त काही का तामझाम केलेलं नव्हतं आणि त्या असा विषू बघत होता आणि पूजा वगैरे इथं मस्त माझी इथं मांडणी झालेली होती आणि आम्हाला इथं आता आरती वगैरे करायची होती. तर म्हटलं अजून थोडीशी दिव्यामध्ये तेल लावून घ्यावे, टाकून घ्यावी. आणि इथं मी जे पूजाच्या पुढचं जे डेकोरेशन केलेलं आहे ना दिव्याचं, तर ते मी डेकोरेशनसाठी मिशोवरून ऑर्डर केलेलं होतं. तर ते सुद्धा इथं मी ठेवलेलं आहे, खूप सुंदर असं दिसत होतं. तर मस्त वाटत होतं, सगळीकडे दिवे वगैरे लावले, सगळ्यांनी मिळून आरती वगैरे केली. तर मस्त अशी महालक्ष्मीची आरती केली, गणपती बाप्पांची आरती केली. तर खूप छान अशी आरती झाली. तर इथं विशूनं मोबाईल पकडला होता, तर मी त्याला थोडंसं सांगत होते की असं पकड तसं पकड, पण त्याने कसा तरी पकडला आणि आमची आरती वगैरे पूर्ण झाली. बाहेर तो भरपूर सारे फटाके वगैरे वाजत होते, ते त्यासाठी मग मी माईक आहे ना, जो व्हॉईस आवाज दिला त्याला आणि माईक बंद केला. तरीसुद्धा इथं मी जे एडिटिंग करते ना, ते माहेरी आलेले होते, ते दुसऱ्या दिवशीचं हे एडिटिंग करत होते, कारण दुसऱ्या दिवशी मला वेळच नाही मिळाला. पाडव्याच्या दिवशी सकाळीच आम्ही इकडं येण्यासाठी निघालेलो होतो. तर मग मस्त असं लक्ष्मीपूजन झालं आणि खूप मस्त असं वाटत होतं. लक्ष्मीपूजन माझं खूप छान दिसत होतं. अजूनही मला बऱ्याचशा गोष्टी करायच्या होत्या, पण वेळ मिळत नाही आणि मग आपण जितकं शक्य होईल तितकं मी केलं आणि काही जेवढ्या गोष्टी माझ्याकडे अवेलेबल होत्या तेवढ्या ठेवल्या आणि बऱ्याचशा गोष्टी मी म्हणजे बऱ्याचशा वस्तू बाजारातून खरेदी करून आपण लक्ष्मीपूजनच्या दिवशी आणत असतो, सो तेवढ्या आणल्या. आणि बघा असं पद्धतीचं लक्ष्मीपूजन माझं झालेलं आहे. पूर्ण पूजेची मांडणी वगैरे अशी केलेली आहे मी. आता जशी आहे तसं मी आमची पूजा दरवर्षी आम्ही करत असतो तशीच केलेली आहे. आता प्रत्येकाची पूजा मांडणी, पूजा करायची पद्धत वेगवेगळी असते. प्रत्येक ठिकाणी गाव बदललं की पद्धत बदलते, असं होतं. तर इथं विशूला नमस्कार वगैरे करायला लावला, देवाचं दर्शन वगैरे घ्यायला लावलं दोघांना पण, आणि मस्त असं दोघांचं फोटो वगैरे काढले. तर जास्त काही नाही, पण थोडं थोडं काढलं. तर चला, त्यानंतर बघा असं मस्त दर्शन झालं. मग सोनूला पण बसवलं, म्हटलं चला फोटो काढून घ्या. हे फोटोज मेमरीज आपण जे कैद करतो आपल्या मोबाईलमध्ये म्हणा, आपल्या मेमरी कार्डमध्ये म्हणा, किंवा आपल्या कोणत्याही ह्याच्यामध्ये म्हणा, तर ते मेमरी कार्ड आपल्या आयुष्यभरासाठी एकदम म्हणजे असं एकदम आठवण म्हणून राहते. आता मुलांचंही लहान वय आहे, ते आपण जे शूट करून ठेवतो आपण, तर ते नंतर ती मोठी झाल्याच्या नंतर त्यांनासुद्धा बघायला खूप जास्त आवडतं. तर मुलांना ती आठवण म्हणून ठेवायची. तर त्याच्यासाठीच मी यूट्यूब चॅनल खोललेलं आहे आणि तर मी दर्शन वगैरे घेतलं. आणि माझ्या यूट्यूब चॅनलला तुमची खूप गरज आहे, म्हणजे तुमची सपोर्टची गरज आहे. तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करत जा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि शेअर पण करत जा.
तर मग इथं मस्त अशी पूजा वगैरे झाली आणि त्यानंतर आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि मस्त वाटत होतं. तर इथं बघा आम्ही दोघांनी पण दर्शन वगैरे घेतलं आणि त्यानंतर विचार सर अरे ते निघलंच नाही पण ते अरे ते गेलं खालीच. सरक सरक ते अंगावर येईन सरक भाग तू संपलं ते. इकडे बाहेर यायचो नाही. तर मी तर फटाके वाजवत होते तर विशूचं खूप एक्सायटेड होतं की मम्मा वाजवतीये. तर मुलांनाही खूप छान वाटत असतं की आपण ज्यावेळेस त्यांच्यासोबत फटाके वगैरे उडवत असतो. आणि सोनूला तर फटाक्याच्या आवाजाने इतकं इरिटेट होत होतं की ती आतमध्ये जाऊन बसली आणि त्यानंतर मी तिला बोलवलं थोडंसं व्हिडिओमध्ये घेण्यासाठी, पण जास्त काही मूड नव्हता तिचा जास्त. तर तरीसुद्धा तिने उडवले अगोदर आणि नंतर मग आम्ही हे झाड वगैरे असे लावून घेतले. मला काही जास्त आवडत नाहीत हे सगळे फटाके वगैरे उडवायला, कारण त्याने सुद्धा खूप जास्त प्रदूषण होतं आणि ते हे आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे. सो तरी पण आता दिवाळी म्हटल्याच्या नंतर थोडं तरी उडवायला फटाके पाहिजेच मुलांच्या आनंदासाठी. तर मग उडवले आम्ही थोडे फटाके. तर मस्त वाटलं मुलांसोबत हे क्षण एन्जॉय करताना आणि हे क्षण मला तुमच्यासोबत सुद्धा शेअर करायचे होते म्हणून थोडंसं साहेबांनी मोबाईल पकडलेला आहे आणि मी ते थोडंसं शूट करत होते. तर म्हटलं चला आता इथं विशू फटाके वाजवत होता आणि त्यांना मग त्याचं चाललं होतं की मम्मा हे वाजव ते वाजव. तर मग आणि मोबाईल ना आमचे साहेब ज्यावेळेस पकडतात ना त्यावेळेस एका जागी उभं राहत नाहीत, ते इतका असा मोबाईल गरगर 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 फिरवतात. तर आता मी म्हटलं चला सुरसुरी उडूया. तर मग विशालन माझं सुरसुरीचं काम चाललं होतं. तर इथं सुरसुरी उडवत होतो आम्ही आणि तर ना आता मस्त वाटत होतं. आता त्याची नाही तर ते ना कोणत्याच फटाका वाजवायला घाबरत नाही, फक्त सोनू आहे ना, सोनू खूप जास्त घाबरते. आता तो ना हातात धरून सुरसुरीसुद्धा उडवतो, पण सोनू ना एक खूप असं म्हणजे हे करते, कधीतरी उडवते पण जास्त नाही. तिला असं म्हणजे हेच चालू हुसतं करूसतं म्हणजे पेटूसतं वगैरे खूप भीती वाटते. तर मस्त असं त्याच्यासंग मस्त असं केलं दिन दिवाळी गाई म्हशी ववाळी गाई म्हशी कोणाच्या लक्ष्मणाच्या लक्ष्मण कोणाचा आई बापाचा, असं मस्त गाणं वगैरे म्हणत होता तो. तर त्याला मस्त वाटत होतं. तर त्याला तर माझ्या विषयीसोबत ना मला छोट्या छोट्या गोष्टी आनंदी करायला मला खूप आवडतं मुलांसोबत. तर वेळ मिळत नाही आहे, काय करणार, कामं भरपूर असतात त्यासाठी. तरी पण आपण वेळ काढायचा. तर सणसूद असल्याच्यानंतर थोडासा वेळ आपण काढतच असतो. तर मग इथं त्यानंतर अजून एक झाड लावलं. ते आता आमच्या इथं त्याला कुणी पाऊसही म्हणतं, आमच्या गावाकडची भाषा आहे झाड म्हणतात त्याला. तर इथं मग मी तेच लावत होते. तर आता आम्ही इथं नगरमध्येच राहतो, अहिल्यानगरमध्ये. तर ही लक्ष्मीपूजनपर्यंतचे व्हिडिओ तुम्हाला इथलेच येणार आणि त्याच्या पुढचे व्हिडिओ तुम्हाला माहेरचे येतील 2-3 दिवस. तर मस्त वाटलं आजचं लक्ष्मीपूजन करूनच आम्ही गावी जात असतो. तर खूप मस्त वाटत होतं आणि इतकं छान असं सगळे मस्त आवरून वगैरे बाहेर फटाके उडवत होते, सगळे दिवाळीचं सेलिब्रेशन करत होते, हॅपी दिवाळी करत होते. पण आता इथं फक्त आम्ही आमच्या दारापुरचाच व्हिडिओ घेतला आणि आम्ही आमचाच व्हिडिओ घेतला. मी बाकीच्यांचा व्हिडिओ वगैरे जास्त घेतला नाही, कारण कोणाला आवडतं व्हिडिओमध्ये यायला तर कोणाला आवडत पण नाही. तर त्यानंतर फटाके वगैरे उडून झाले आणि विशालचं ना सगळी पिशवी खाली झाली होती. त्यांनी आज सगळे फटाके उडून टाकले होते, कारण त्याला म्हटलं उद्यासाठी नको ठेवू, उद्या आपल्याला मामाच्या गावाला जायचे, तिथं आपण नवीन फटाके घेऊ. तर त्याने आज भरपूर सारे फटाके उडवले होते. अगोदर पूजेच्या आधी पण उडवलेले होते त्यांनी त्याच्या पप्पांनी, पण नंतर मग आम्ही उडवले बाकीचे राहिलेले. मग त्यानंतर आम्ही सगळे फटाके उडवून घेतले आणि इथं बाकीचे ते काय राहिले होते छोटे मोठे, तर ते मला विशाल म्हणत होता तू उडव. तेवढे बघितले मिळून, जेवढे वाजले तेवढे वाजले. त्यानंतर केलं थोडंसं फोटोशूट आणि मस्त दिवे वगैरे हातामध्ये घेऊन सोनूचं पण केलं, माझं पण केलं आणि
सोनू ना असे फोटोशूट करण्यासाठी खूप एक्सायटेड असते आणि तिला खूप जास्त आवडतं. आणि हा ड्रेस मी तिला स्वतःच्या हाताने माझ्या स्टिच केलेला आहे. त्याचं दुसऱ्या चॅनलवर आपलं त्याच्या कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओसुद्धा अपलोड केलेला आहे. आणि मस्त असा हा ड्रेस दिसत होता पार्टी वेअरमध्ये. आणि ज्यावेळेस आपण रात्रीच्या फंक्शनला हा ड्रेस घालतो ना, त्यावेळेस इतका सुंदर असा दिसतो. तिला 2-3 ड्रेस आणले तरी नको, हाच घालायचा होता, त्यासाठी तिने तेच घातला. सो आजचा व्हिडिओ इतकाच. व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब. बाय.